स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल आज आपण एक गोष्ट बघणार आहोत। श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन। श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे अवतार आहे। अक्कलकोट हे एक छोटेसे गाव आणि या गावामध्ये श्री स्वामी इसवी सन 1856 मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले। त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखी चाललेले होते। त्यांना पाहून स्वामी म्हणाले, काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का? तेव्हा ते गुराखी म्हणाले, नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा। पण श्री स्वामी गावात गेले नाहीत। उशाशी एक दगड ठेवून ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले। दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली। पुराणकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले। तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले व बशीमध्ये लाडू आणून दिला। तो स्वामींनी खाल्ला। त्या उभयतांचे भाग्य उजळले। त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले। तेथेही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली। गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजल्यात अक्कलकोटचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनासाठी आले। त्यांनी स्वामींना नारळ हार अर्पण केला आणि अत्यादराने वंदन केले। तेव्हा स्वामींनी त्यांना वरद हस्ते स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारभाऱ्यांच्या गळ्यात घातला। आपल्याजवळ असणारे कापाय वस्त्र म्हणजे भगवी वस्त्र स्वामींनी जणू मालोजी राजांच्या अंगावर घातले। या कृतीने श्री स्वामींनी राजांना आपल्या कृपेचे वस्त्रच पांघरविले असे म्हणायला काही हरकत नाही। अशा प्रकारे श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले। त्यानंतर श्री स्वामी तिथून निघून नगरवेशीवर असलेल्या एका ओट्यावर जाऊन बसले। ते 3 दिवस काहीही न खाता तेथेच बसून राहिले। चौथ्या दिवशी अहमद अली नावाचा रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले। त्याला स्वामींची चेष्टा करायची लहर आली। त्याने स्वामींना म्हटले, की बाबाजी हुक्का पिते हो? श्री स्वामी म्हणाले, हाँ हाँ जरूर, क्यों नहीं। तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली। स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहू लागला। त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले होते, पण ते काहीही बोलले नाही। त्यांनी चिलीम ओढली तर त्यातून धूर बाहेर पडू लागला। हे पाहून रिसालदार घाबरला। हे कोणीतरी सत्पुरुष आहे, आपण उगीचच यांची परीक्षा घेतली या विचाराने तो त्यांना शरण गेला। पटकन त्यांचे पाय धरलेत आणि स्वामींची क्षमा मागितली। त्याच्या मनात स्वामीबद्दल भक्तिभाव निर्माण झाला आणि स्वामींचे अशा प्रकारे अक्कलकोटमध्ये आगमन झाले। स्वामी भक्तांनो, आपल्याला गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि सर्व स्वामी भक्तांपर्यंत ही कथा पोहोचवण्याचं एक छोटंसं स्वामी कार्य नक्कीच करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।